दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर येते। दिशाच्या वडिलांची याचिका आता हायकोर्टानं स्वीकारल्याचं कळते। सतीश सालियन यांची खरं तर याचिका हायकोर्टानं स्वीकारली आहे। दिशा सालियनच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याची याचिकेत मागणी करण्यात आली। तर या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मोरिया यांच्यावर आरोप करण्यात आले। तर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यू घटनेवर खरं तर तीव्र आक्षेप घेतलेत। आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मोरियासह मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप या याचिकेत करण्यात आलेले आहेत। तर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या कोर्टात खरं तर सुरू असलेल्या या प्रकरणी याचिकेतच ही याचिका होऊ शकते अशी शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, खरं तर एक महत्त्वाची अपडेट समोर येते दिशा सालियन मृत्यू प्रकरणात, कारण दिशाच्या वडिलांची याचिका आता हायकोर्टानं स्वीकारलेली आहे। भूषण, नक्कीच मेघना, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली आहे आणि एकंदर त्यांची याचिका जी आहे ती आता न्यायालयाने स्वीकारलेली आहे। एकंदर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अनेक संशयास्पद त्यांचे आक्षेप त्यांनी नोंदवलेले आहेत आणि एकंदर संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी आणि एकंदर त्यांनी जे गंभीर आरोप आहेत ते आदित्य ठाकरे, पांचोली आणि दिनो मोरिया अशा ठिकाणावर केलेले आहे आणि एकंदर मुंबई पोलिसांच्या चौकशी प्रक्रियेत सुद्धा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणी चौकशी पुन्हा व्हावी अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे या संपूर्ण खटल्याची सुनावणी आता लवकरच पार पडणार आहे। आता या खटल्यात नेमकं आता कोणत्या सुनावणी प्रकारे पार पडते पाहण्यात महत्त्व असणार आहे। मात्र सुनावणी जी आहे ती लवकरच पार पडेल अशा प्रकारे शक्यता वर्तवली जात आहे। मेघना, निश्चित धन्यवाद भूषण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।